इयत्ता 6वी विज्ञान पाठ 5 आपत्ती व्यवस्थापन. अचानक येणाऱ्या संकटांना आपत्ती म्हणतात. या आपत्ती नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतात. त्यांना तोंड देण्यासाठी केलेल्या योजना, तयारी आणि कार्य यांना आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. आपत्तींची भयानक उदाहरणे. किल्लारी भूकंप 30 सप्टेंबर 1993. पहाटे 3:50 लातूर जिल्ह्यात भूकंप झाला. 1.5 लाख घरे कोसळली. सुमारे 10,000 गावकरी मृत्युमुखी पडले. हिंदी महासागर सुनामी 26 डिसेंबर 2004. समुद्राच्या तळाशी भूकंप झाला. प्रचंड लाटा 14 देशांच्या किनाऱ्यांवर आदळल्या. 2,20,000 माणसे मृत्युमुखी पडली. भोपाळ वायुगळती 3 डिसेंबर 1984. कारखान्यातून 40 टन विषारी वायू 2 तासात वातावरणात मिसळला. पहिल्या तासातच हजारो जणांचा मृत्यू झाला. वाचलेले आजही त्रास सहन करतात. नैसर्गिक आपत्ती. भूकंप. जमिनीखाली खडकांच्या थरांची हालचाल झाल्याने जमीन थरथरते. भूकंप केंद्र म्हणजे ऊर्जा बाहेर पडण्याची जागा. तीव्रता रिश्टर स्केलने मोजतात. 9व्या श्रेणीचा भूकंप अतिभयानक असतो. भूकंप केंद्र समुद्रात असेल तर सुनामी निर्माण होते. नद्यांचे पूर. अति पाऊस, ढगफुटी किंवा बर्फ वितळल्याने नद्यांना पूर येतो. नदी काठावरील गावे, शेती बुडतात. धरण फुटणे, नाले तुंबणे ही मानवनिर्मित कारणे देखील पुरास कारणीभूत ठरतात. वादळ. वातावरणाचा दाब कमी झाल्यावर वेगाने वारे येतात व वादळ निर्माण होते. चक्रीवादळ समुद्रावर निर्माण होऊन किनाऱ्यावर येते. पिके, झाडे, वीज पुरवठा यांचे मोठे नुकसान होते. वणवा. जंगलातील वाळलेल्या फांद्या घासल्याने आग लागते व झपाट्याने पसरते. 2025 कॅलिफोर्निया वणव्यात 37,000 एकरांहून अधिक जंगल जळाले. प्राण्यांचे अधिवास नष्ट झाले. भूकंप व वादळात काय करावे? काय करावे? शांत रहा, घाबरू नका. टेबल किंवा मजबूत फर्निचरखाली आसरा घ्या. डोके व मान हातांनी झाका. बाहेर असाल तर मोकळ्या जागेत उभे राहा. वादळात दरवाजे खिडक्या बंद करा. हवामान खात्याच्या सूचना ऐका. काय करू नये? घाईघाईने पळू नका. लिफ्टचा वापर करू नका. खिडक्या, आरसे, पंख्यांजवळ उभे राहू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. वादळात पाण्याजवळ किंवा झाडाखाली जाऊ नका. घराबाहेर पडू नका. मानवनिर्मित आपत्ती. औद्योगिक अपघात. निष्काळजीपणा, नादुरुस्त यंत्रे, चुकीची रासायनिक हाताळणी यांमुळे कारखान्यात अपघात होतात. आग, इमारत कोसळणे, रसायन गळती असे परिणाम होतात. युद्ध. बॉम्बस्फोट, आग, जलसाठे दूषित होणे, हजारो मृत्यू, स्थलांतर, शेतीचे नुकसान आणि मानसिक ताण हे युद्धाचे दुष्परिणाम आहेत. नैसर्गिक आपत्तीपेक्षाही गंभीर. सायबर गुन्हे. फिशिंग अर्थात बनावट ईमेल, सायबर स्टॉकिंग, रॅन्समवेअर हे प्रकार आहेत. भारतात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई होते. सुरक्षित पासवर्ड वापरा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. प्रथमोपचार. जीव वाचवणारी मदत. जखमी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यापूर्वी तातडीने दिलेल्या मदतीला प्रथमोपचार असे म्हणतात. यामुळे प्राण वाचतो, वेदना कमी होते आणि संसर्ग टाळता येतो. रक्तस्राव. स्वच्छ कापडाने दाब द्या. जखमी भाग हृदयापेक्षा वर उचला. रक्त न थांबल्यास रुग्णालयात न्या.
उष्माघात. सावलीत थंड ठिकाणी न्या. ओल्या कापडाने शरीर पुसा. अर्धवट बेशुद्ध असल्यास पाणी पाजू नका. भाजणे. जमिनीवर लोळवून आग विझवा. फोड फोडू नका. त्वचेला चिकटलेले कपडे ओढून काढू नका. सर्पदंश. हालचाली कमी करा. घरगुती उपाय करू नका. लवकरात लवकर वैद्यकीय केंद्रात न्या. आपत्कालीन फोन क्रमांक व दक्षता. महत्त्वाचे फोन क्रमांक: 100 पोलीस मदत, 101 अग्निशमन दल, 102 किंवा 108 रुग्णवाहिका, 1077 आपत्कालीन सेवा. आपत्तीपूर्वी व नंतर दक्षता. आधी सुरक्षित जागा ओळखा. आपत्ती व्यवस्थापन योजना तयार ठेवा. आधी महत्त्वाचे फोन क्रमांक लक्षात ठेवा. सायबर सुरक्षितता पाळा. नंतर शांत रहा. विद्युत प्रवाह बंद करा. नंतर जखमींवर प्रथमोपचार करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. नंतर प्रशासनाशी संपर्क करा. घाबरलेल्यांना धीर द्या. आपण काय शिकलो? नैसर्गिक आपत्ती: भूकंप, पूर, वादळ, वणवा. मानवनिर्मित आपत्ती: अपघात, युद्ध, सायबर गुन्हे. भूकंप तीव्रता रिश्टर स्केलने मोजतात. समुद्रात भूकंप झाल्यास सुनामी येते. वणवा हजारो एकर जंगल जळते. वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात. प्रथमोपचार प्राण वाचवतो, वेदना कमी करतो, संसर्ग टाळतो. प्रत्येकाने शिकणे आवश्यक. आपत्ती अचानक येतात. सज्ज रहा, शांत रहा, मदत करा.